मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच झी मराठीवर सुद्धा एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. ज्या मालिकेचं नाव आहे कृष्णाईच्या लेकी. या नव्या मालिकेत कृष्णाई आणि तिच्या 3 मुलींची संघर्षमय कथा पाहायला मिळणार आहे. कृष्णाईच्या मुख्य भूमिकेत प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या दिसणार आहेत. तर तिच्या लेकींच्या भूमिकेत अभिनेत्री डिंपल यादव, अभिनेत्री एकता लब्धे, तर छोट्या लेकीच्या भूमिकेत अभिनेत्री नारायणी वर्णे दिसणार आहे. तर प्रमुख नायकाच्या भूमिकेत अपियमचे कलेक्टर फेम अभिनेता रोहित परशुराम हा दिसणार आहे. ही नवी कोरी मालिका येत्या 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कलाकारांसोबत अभिनेत्री साक्षी गांधी आणि अभिनेत्री स्मिता सरवदे या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अशातच आता स्टार प्रवाहच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीची कृष्णाईच्या लेकी या मालिकेत एंट्री झाली आहे. ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का पिंपुटकर. अनुष्काने या अगोदर स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा या मालिकेत काम केलं होतं. यासोबतच काही महिन्यांपूर्वी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून तिने ब्रेक घेतला होता. याखेरीज ती कलर्स मराठीच्या आई मायेचं कवच या मालिकेत देखील दिसली होती. तर कृष्णाईच्या लेकी या मालिकेत अनुष्का ही जिगीषा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. आता अनुष्काची भूमिका पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला ही मालिका सुरू झाल्यानंतरच कळेल. तर अनुष्काच्या या मालिकेतील भूमिकेबद्दल आणि कृष्णाईच्या लेकी या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.